नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे गेल्या 4 दिवसापूर्वी दुःखद असे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे. माझ्या थिगळे परिवाराच्या वतीने आणि शिवसेना परिवाराच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. कामाचा नमस्कार, मी रोहिणी गणेश थिगळे. मी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावर माझी इलेक्शन लढवत आहे. तर मी माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही चांगला उमेदवार निवडून द्या. मला गटात वीज, लाईट, पाणी आणि रस्त्यांचे जे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, त्या संदर्भात मला गटाचा विकास करायचा आहे. महिलांचं सबलीकरण असेल किंवा आपल्या गटात जे जे प्रश्न आहेत, आता मी 4 महिने प्रचारादरम्यान फिरत आहे, तर मला जे प्रश्न तीव्रतेने जाणवतात, पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न असेल किंवा आपल्याला शासकीय रुग्णालय नाही आपल्या खेड तालुक्याला, हे असे खूप प्रश्न आहेत. ते आता सगळ्या सांगण्यापेक्षा मला मी उद्या निवडून आल्यावर मला ते प्रश्न सोडवायचेत. आणि हे राजगुरुनगर सहकारी बँकेत गेले 18 वर्ष त्यांनी संचालक, उप अध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून काम केलं. तर ते जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी एकदम मोठी अशी कामगिरी वसुलीची केली. आतापर्यंतच्या इतिहासात अशी कामगिरी कोणी केली नाही. एवढी मोठी वसुली त्यांनी राजगुरुनगर सहकारी बँकेत केली. आणि त्या माध्यमातून तसेच मी भैरवनाथ पतसंस्थेची गेली 9 वर्ष पाहते, अध्यक्ष म्हणून काम पाहते. तर त्या अनुषंगाने मला कामाचा अनुभव आहे आणि त्या अनुषंगानेच माझी ही उमेदवारी आहे. बरं, सक्षम, कार्यक्षम, हुशार, तत्वज्ञानी आणि तुम्ही एक घराणेशाही टिकवण्या नसून तुम्ही नवी उमेद, नवाचारा, विकासाचा हाच वारा म्हणून रोहिणीताई तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहात. त्या अनुषंगाने आपल्या ह्या महिलांसाठी पहिला उपक्रम तुमचा काय असणार आहे? महिला सबलीकरण करण्यासाठी मी त्यांना वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळे रोजगार मी त्यांच्यासाठी निर्माण करणार आहे. बरं ताई, आज ही स्थानिक स्वराज्य संस्था सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या म्हणजे तुमच्या अस्तित्वाची, सन्मानाची आणि स्वाभिमानाची, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही निवडणूक लढवतात. त्या अनुषंगाने तुम्ही आज काय केलेलं आहे की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वस्तीवरती जाऊन तुम्ही तुमचं काय केलेलं आहे की एक त्यागाची भूमिका घेतलेली आहे की माझा भारत, माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि त्यांची कामं पूर्णतः वाजावे म्हणून तुम्ही हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला आहे. तर कळमडीचं पाणी म्हणजे आदरणीय गुलाबराव पाटील असतील, ते आता पाणी पुरवठ्याचे मंत्री, त्यांच्या माध्यमातून मी आपल्या पूर्व भागात पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा, कळमडी धरण्याचं पाणी आणण्याचा, पण आता बोलण्यापेक्षा मला प्रत्यक्ष कृती करायला आवडेल. जिल्हा परिषद सदस्य होईल त्यावेळेस माझा सर्वात पहिला प्रश्न असेल की पाण्याचं. तर मी आतापर्यंत 18 वर्ष त्यांच्याबरोबर जेव्हा ते सामाजिक कार्य करत होते किंवा त्यांच्या समाजात जेव्हा ते फिरत असतात किंवा काम करत असतात, त्यांच्या माध्यमातून मी पण बऱ्याच वेळा त्यांच्या सगळ्या कामांचा अभ्यास केलाय. आणि त्यांच्या बरोबरीने मी आता प्रत्येक ठिकाणी जेव्हा जाते प्रचाराच्या दरम्यान असेल, तर मला सांगितलं जातं दादांनी आमचं हे काम केलंय, ते काम केलंय किंवा आमची ओळख आहे, अशा बऱ्याच प्रकारे त्यांचं मला सांगितलं जातं. आणि घालण्याची ताकद आहे तुमच्या पंखामध्ये आणि खंबीरपणे साथ देण्याची भावना या मायबाप जनतेच्या मनामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.